याने कुठल्या उंचीवर आज या शाळेची अवस्था या ठिकाणी चाललेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांचं तर बक्षीस वितरण आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतंच. त्याच्यामुळं त्याचा तर आनंद आम्ही त्या ठिकाणी बघूनच घेत असतो. जरी आम्ही घरी असलो किंवा जिथं आम्ही रिटायर झालो त्या गावामध्ये असलो तरी आमचं लक्ष आम्ही दररोज 2-3 वेळा तरी मला वाटतं शाळेत येऊन जातो. म्हणजे मनाने प्रत्येक ठिकाणी काही शाळेत घडलं की आपण इथं त्या ठिकाणी आठवतो. पुन्हा श्रवणजी यांचं भाषण झालं. ते भाषण ऐकल्यानंतर नक्कीच अंगावर शहारे आले की एवढा छोटा मुलगा एवढे उच्च दर्जाचे विचार त्याच्या भाषणामधून या ठिकाणी व्यक्त होतात. परवा आम्ही 5 जानेवारीला पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता. बार्शी मित्रमंडळ, कर्मा मित्रमंडळ आणि धाराशिव मित्रमंडळ यांनी मिळून पुण्यामध्ये कर्मवीर प्रतिष्ठान म्हणून नावाची एक संस्था स्थापन आणि त्या संस्थेमध्ये कर्मवीर मामांच्या संस्थेमध्ये जे कोणी विद्यार्थी होते, जे घडले, त्यांनी समाजामध्ये जाऊन थोडं काम केलं. अशा काही लोकांचा त्या ठिकाणी सत्कार केला. त्याच्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष होते डॉक्टर केवा यादव साहेब, त्याचबरोबर आपल्या बार्शीतले संतोष ठोंबरे होते, सगळे बार्शी परिसरातले विद्यार्थी होते. त्याच्यामध्ये श्रीमंत कोकाटे की जे आपल्या शाळेचे विद्यार्थी होते म्हणायला काही हरकत नाही, कारण ते DED कॉलेजला होते, पाठ घ्यायला इथे यायचे. आणि मग या विद्यार्थ्यांची भाषणं ऐकून ते प्रभावित झाले. महात्मा फुलेची भाषण त्यांनी तिथं भाषणात सांगितलं. त्यांचं भाषण झालं त्यावेळेस त्यांनी महात्मा फुलेचं आवर्जून आठवण केली. म्हणजे महात्मा फुले नावाची एक शाळा बार्शीमध्ये आहे आणि तिथं मुलं भाषण करायची आणि आम्ही तिथं पाठ घ्यायला जायचं आणि ती भाषणं ऐकून मी प्रभावित झालो आणि भाषणाची कला मला आवडली. आणि आज त्यांचं भारत सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे इतिहास संशोधक म्हणून नियुक्ती केलेली आहे. परदेशामध्ये ते भाषण करायला येतात आणि यांचं भाषण ऐकून असं वाटलं की भावी श्रीमंत कोकाटे त्यांचं जे काही रूप आहे ते त्यांच्यामध्ये या ठिकाणी बघायला काही हरकत नाही. फार मोठे वस्तू झाल्याशिवाय तो निश्चित या ठिकाणी राहणार नाही. त्याचबरोबर चौथीतल्या मुलाने एक भाषण केलं. पुन्हा तो दुसरा एक कथा सांगितलेला मुलगा, त्याची कथा ऐकून आमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या डोळ्यात तर पाणी येईलच, कारण बरेच अनुभव आमच्या पुढे आहेत त्याच्या अनुषंगाने. पण समोर काही मुलांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे या मुलांना, छोट्या मुलांना पण त्यांनी मोठ्या वयामध्ये नेण्याचं काम त्यांच्या कथेतून या ठिकाणी केलं. तर अशा प्रकारचा एवढा सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. त्याचबरोबर मॅडमचं पण, मुख्याध्यापिका मॅडमने त्यांच्यावर विश्वास दाखवला की यावर्षी 10 ते 15 विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये येणार आहेत. म्हणजे हा सुद्धा एका कुटुंब प्रमुखाचा विश्वास कुटुंबातील सदस्यावर असणं ती सुद्धा आपल्या कामाची एक पावती आहे. फक्त 5वीच्या मुलांची मात्र एक जबाबदारी आहे की मॅडमवर दाखवलेला जो विश्वास आहे तो साथ करणं तुमचं काम आहे. आणि दुसरं जरा तू तर जास्त दिसते, पण मी सांगितलंय अगोदर, पण या शिस्तीच्या बाबतीत सुद्धा मला आज जाणवलं की आता 7:15 बरोबर कार्यक्रम सुरू झाला. मला वाटतं जवळपास 2 तास झाले. 2 तास होऊन गेलेले आहेत. पण तरीही शिक्षकांनी 1-2 वेळा त्यांना सांगितलं असेल की शांत बसा, कुणालाही शांत बसा असं सुद्धा सांगावं लागलं नाही. म्हणजे या ज्या सर्व बारीक सारीक गोष्टी आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं की या शिक्षकांचं या विद्यार्थ्यावर किती बारीक लक्ष आहे आणि त्यांनी यांच्यावर जे काही संस्कार केलेले आहेत ते दीर्घकालीन टिकणारे आहेत, ते तात्पुरते नाहीत. तेव्हा तुमच्या वेळ खूप झाला. आता बोलायला म्हटलं तर आम्हाला एकदा बोलायला उभं केलं की नीट रस्ता आहे, आम्हाला संपत नाही, मला ती सवय आहे. पण नंतर आपला कर्मवीर सप्ताह आहे, त्यावेळेस आपल्याला बोलायला वेळ आहे. त्याच्यामुळं आता काही फार वेळ आपल्याला घ्यायला नको. तेव्हा आम्हाला या ठिकाणी बोलावं, सर्वांच्या बोलण्याची संधी या ठिकाणी सहयोगिकांनी दिली आणि तुमच्या सर्वांचं जे काही प्रगती आहे आणि शिक्षकांचं तुमच्याप्रती जे काही प्रेम आणि कष्ट आहे ते बघून पुन्हा एकदा शाळा आता सध्या सुद्धा आहे, बार्शीमध्ये टॉपची शाळा आहे, पण आणखी येणाऱ्या काही
एक नंबरला आपलं स्थान या ठिकाणी नक्कीच राहणार आहे. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक